भाजपमधील एक असा नेता ज्यांनी पक्षात इतकं मोठं स्थान निर्माण केलं की आज देशभरातील विविध राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि ते नाव म्हणजे विनोद तावडे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना किंवा आजही दोन्ही गट वेगळे झाल्यानंतरही एक नाव कायम चर्चेत राहतं, ते म्हणजे आमदार जयंत पाटील. आता हे दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते एका हॉटेलमध्ये भेटतात. त्यांच्यात अनेक तास चर्चा होते आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येतं की ही भेट नेमकी कशासाठी झाली, कोणत्या विषयांवर चर्चा झाली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचाच हा प्रयत्न. असं म्हटलं जातंय की एनडीएत राष्ट्रवादी सहभागी होऊ शकते किंवा पाठिंबा देऊ शकते. मात्र या चर्चेसोबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्याच प्रश्नांबद्दल आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. पहिली शक्यता म्हणजे जयंत पाटील यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठीच ही बैठक झाली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. घडलंय काय तर जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट झालेली आहे. खूप तास ही बैठक चालली होती. एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली असं म्हणलं जातंय. त्याचीच ही पहिली शक्यता. दुसरी या बैठकीची शक्यता ती अधिक मोठी चर्चा आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची. मात्र या शक्यतेनंतरही अनेक प्रश्न निर्माण होतात. सध्या माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात महायुतीत सहभागी होऊ शकते का? जर असा निर्णय झाला तर पक्षाला कोणती भूमिका, कोणती जबाबदारी किंवा कोणती राजकीय जागा मिळू शकते, यावर या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. जयंत पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय असल्यामुळे शरद पवारांची या सगळ्यासाठी मनधरणी करण्यासाठी किंवा त्यांना महायुतीसोबत येण्याबाबत पटवून देण्यासाठी त्यांच्या मार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न झाला का, अशी ही कुजबूज सुरू आहे. खरं तर गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर महापालिका निवडणुका किंवा स्थानिकच्या निवडणुका यामध्ये बदलत चाललेली राजकीय समीकरणं यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्यासंदर्भात तर्कवितर्क लावले जातात. कारण जिल्हा परिषद स्थानिक निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांची अनेक ठिकाणी एकत्रित भूमिका ही भाजप आणि शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरली. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेला इथं दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित शहही दिला. त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर आता महायुतीत सहभागी होऊन एनडीएचा घटक पक्ष बनू शकतात ही चर्चा प्रबळ व्हायला लागते या भेटीनंतर. त्यामुळेच विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या या भेटीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पण या चर्चेमधून अजून काही प्रश्न उपस्थित होतात बरं का. जर समजा खरोखरच दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्रीकरणावर चर्चा सुरू असेल तर शरद पवार गटाचं प्रतिनिधित्व म्हणून जयंत पाटील तिथं उपस्थित होते हे आपण समजू शकतो. पण मग सुनेत्रा पवार यांच्या गटाकडून स्वतः सुनेत्रा पवार किंवा हल्ली पक्षाचे सगळे निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारखे वरिष्ठ नेते या बैठकीत का नव्हते? मग असं असू शकतं का की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये यापूर्वी काही प्राथमिक चर्चा झाली आणि आता भाजप किंवा महायुतीतील इतर नेत्यांची मनधरणी करण्याचा किंवा त्यांना समजावून सांगण्याचा किंवा समन्वयाची चर्चा बैठकीत झाली, किंवा मग त्याच्या पुढच्या राजकारणाच्या समीकरणावर भाजपसोबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, किंवा कोणत्याही औपचारिक चर्चेशिवाय शरद पवारची भूमिका जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. मग सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी खरंच एकत्र यावी अशी अनेकदा मागणी अनेक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आणि म्हणून या मागणीला जोर धरलाय किंवा या चर्चेला जोर धरला असं म्हणलं. अशी एक बाजू असली तरी सुनेत्रा पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा असा मतप्रवाह आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्या राष्ट्रवादीसोबत एकत्र घेऊ नये, ते विलीन करू नये असं म्हणलं जाते. मग राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे थेट एनडीए सोबतच पुढच्या राजकीय समीकरणाबाबत चाचपणी करण्यासाठी ही बैठक झाली असावी असंही जाणकार सांगतात. मग आता हे सगळं आत्ताच का? तर यामागं आणखी एक मोठं कारण सांगितलं जाते, ते म्हणजे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. अशा परिस्थितीत एनडीएला पाठिंबा देऊन किंवा थेट एनडीएमध्ये सहभागी होऊन मंत्रिपद किंवा विकास कामांसाठी आवश्यक निधी मिळवण्याची ही योग्य वेळ असल्याचं पक्षातील काहींचं मत आहे. त्यामुळेच हा निर्णय किंवा त्याबाबतच्या चर्चा याच काळात वेगाने सुरू असल्याचं बोललं जातंय. आता बघा, या घडामोडींवर, या भेटीवर, या बैठकींवर, या चर्चांवर जयंत पाटील, विनोद तावडे यांच्यावर अधिकृत अशी भूमिका अद्याप कोणत्याही राष्ट्रवादीकडून, भाजपकडून
मांडण्यात आलेली नाहीये नेत्यांकडून देखील. त्यामुळे या चर्चामध्ये किती तथ्य आहे हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच, कारण राजकारणात सगळ्या गोष्टी थोड्या वेळानंतर समोरच येतात. या सगळ्या शक्यता या चर्चेचा भाग झाला. या भेटीत काय चर्चा झाली, त्याहून पुढं राजकीय निर्णय होतील, कोणते निर्णय होतील, जर राष्ट्रवादी गटाबाबत काही ठोस हालचाली होतात का, या केवळ राजकीय भेटी होत्या, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. पण यासोबत ही भेट झाल्यानंतर सध्या माध्यमांमध्ये या भेटीची चर्चा सुरू असताना एक राजकीय समीकरणांची चर्चा माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि NDA सोबतच्या अनेक पाठिंब्याची किंवा विलिनीकरणाची. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काहींचं मत असं आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली. तशी परिस्थिती आपल्या पक्षात निर्माण होण्यापूर्वीच योग्य निर्णय घेतला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं NDA मध्ये सहभागी व्हावं की नाही याबाबत पक्षांतर्गत मतप्रवाह काय आहे याची चाचपणी करण्याची जबाबदारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एका वरिष्ठ नेत्यावर सोपवण्यात आली आहे. आता शरद पवार गटातील एखादा वरिष्ठ नेता कोण, अशी नावं खूप येतील किंवा 2-3 नावं महत्वाची आहेत, पण ती न घेणं इथं बरोबर ठरेल. आता पक्षातील खासदार आमदारांचं मत हे काय आहे इथं हे जाणून घेण्याचं काम तो एक महत्वाचा नेता करणार असल्याचं किंवा ते काम सध्या सुरू असल्याचं बोललं जाते. याशिवाय थेट महायुती किंवा NDA सहभागी होण्याऐवजी बाहेरून NDAच्या सरकारला पाठिंबा द्यावा अशी ही एक भूमिका पक्षात चर्चेचं असल्याचं सांगितलं जाते. आता यामागचं कारण काय, तर अलीकडच्या काळात विविध पक्षातून जे खासदार किंवा आमदार पक्षांतर करतात त्यांच्याकडून अनेक कारणं दिली जातात, पण त्यातील एक ठोस कारण पुढे केलं जातं ते म्हणजे मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक निधी पक्षात किंवा सत्तेत नसल्यामुळे मिळत नाही, त्यामुळं विकास होत नाही. हे कारण खरं की खोटं हा वेगळा विषय असू शकतो, पण पक्ष सोडणाऱ्या अनेक नेत्यांनी विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचं कारण सातत्याने मांडले. त्यामुळे आपल्या पक्षातील खासदार फुटू नयेत, विकास कामांसाठी निधी मिळावा आणि राजकीय अस्तित्वही टिकून राहावं यासाठी बाहेरून NDAला पाठिंबा देणं हे NDA सहभागी होण्यापेक्षा महत्त्वाचं ठरू शकतं. पण NDAला पाठिंबा देणं किंवा NDA सहभागी होणं हे 2 पर्याय राष्ट्रवादीच्या काँग्रेससमोर चर्चेत असल्याचंही बोललं जाते. आता ही भेट खरंच झाली होती का, या भेटीत काय चर्चा झाली, खरंच राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील की ही राष्ट्रवादी NDAला पाठिंबा देईल किंवा सहभागी होईल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि याचा काही संबंध राहणार नाही, असं का, या सगळ्या चर्चा सुरू झाल्यात. कारण नुकताच चर्चेत आलेलं केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा होणारे फेरबदल. आता जर ही परिस्थिती आज नाही तो कमी नाही असं म्हणत संधी साधून जर NDA सहभागी होता आलं किंवा पाठिंबा देता आला तर एखादं मंत्रीपद घेता येईल, विकास कामांसाठी निधी मिळवता येईल, अशी स्ट्रॅटेजी देखील यामागं असल्याचं जाणकार सांगतात. मात्र आता या सगळ्या चर्चेमध्ये किती तथ्य हे अजून समोर आलेलं नाहीये. हा व्हिडिओ बनवेपर्यंत या सगळ्या चर्चांवर कोणत्याही राष्ट्रवादीच्या, शरद पवारांच्या, भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. मात्र सुरू असलेल्या चर्चा कितपत खऱ्या होतील हे पाहणं महत्वाचं आहे. त्या चर्चा खऱ्या झाल्या, नाही झाल्या, का नाही झाल्या याचं विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, पण ते पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा.